हाय हॅलो, मी सिद्धी. माझ्या ब्लॉग चॅनल तुमचं स्वागत आहे. तर आज गुरुवार होता, गुरुपौर्णिमा होती. तर त्यासाठी आमच्या इथे कार्यक्रम होता. तर त्यासाठी सगळेजण आले होते. तर इथे सगळेजण तयारी करत होते कार्यक्रमाची. स्वयंपाकही बनवत होते. तर इथे कार्यक्रमाची तयारी करत होतो. तर सगळेजण तयारी करत होते. तर आज रात्री जेवणासाठी मिसळ केली, तर त्या मिसळसाठी ही तयारी चालू होती. आमचा नाच करायचा नाही ना. माहितीये का, आम्ही तयारीच करताना नाही तर कार्यक्रमासाठी जे जे सामान लागणार होतं ते आणले. तर मिसळ केलती, तर त्या मिसळसाठी फरसाणा आणलाय. तर आमची बाजूने रांगोळी काढून झाली ती, पण फुलांची काढायची होती. आता फुलांची काढते रांगोळी. गुरुपौर्णिमेचे पण रांगोळी काढली, तर तुम्हाला तिथं ते दाखव. गुरुपौर्णिमेची रांगोळी सगळी काढून झाली आहे. तर आता आवरणार आणि मग आम्ही गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम चालू करणार. तर सगळ्यांनी मिळून गुरुपौर्णिमेचे हे गिफ्ट दिलं, फोटो फ्रेम. सगळ्यांचे फोटो हे त्यात होते आणि तीच फ्रेम. तर खालचे कार्यक्रम वगैरे सगळे झाले आहे. तर आता आम्ही आलो टेरेसवर. जेवणासाठी जेवण होते, मिसळ. तर
जेवण वगैरे सगळं झालं आहे आणि त्यात आम्ही ते रीली काढत होतो, गाणी म्हणलो. परत सरांविषयी आम्ही थोडे थोडे मनोगत व्यक्त केले. तर प्रत्येकाने आपापले मनोगत व्यक्त केले. सरांचा एक अनुभव आहे बरं का. त्यांनी जेव्हा पहिल्यांदा गाडी घेतली होती ना, तेव्हा त्यांना 5-5 वर्ष मला माहित नाही. नाही भरपूर गोष्टी मला तर सगळ्यांच्या नाही मला माहिती. ते- भले चाहे दुश्मन हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा. भले चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा. एवढे बोलून मी माझी 4 शब्द संपवतो. तर इथे कार्यक्रम वगैरे सगळा झाला आणि खूप मस्त कार्यक्रम झाला आणि खूप एन्जॉय केला सगळ्यांनी.